स्वागंतरामध्ये तुमचं स्वागत आहे। होळी जवळ आली आहे, तर त्यासाठी आज आपण होळीसाठीच बनवणार आहोत खास गव्हाची पुरणपोळी। आपण पुरणपोळी तर नेहमीच खातो, पुरणपोळी तर सगळ्यांनाच येते, पण प्रत्येक वेळी पुरणपोळी बनवताना अर्धा किलो 1 किलोचं प्रमाण दाखवलं जातं। प्रत्येक वेळी पुरणपोळी बनवताना आपली पुरणपोळी मऊ अशी होत नाही किंवा पुरण आपलं नीट होत नाही। तर इथे जे मी पुरण बनवलं आहे ते पुरण यंत्रात न वाटता बनवलेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीने बनवलं आहे। आपण इथे मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। गव्हाची सुद्धा पुरणपोळी ही खरंच खूप छान होते, तर ही तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा। तर बरेचदा पुरणपोळीचं अर्धा किलो 1 किलोचं प्रमाण दाखवलं जातं, पण इथे मी 1 वाटीच्या प्रमाणात मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे। जे नवशिके असतात त्यांना बरेचदा पटकन पुरणपोळी ही जमत नाही, तर त्यासाठी मी इथे तुम्हाला अगदी वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे। तर हे प्रमाण तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। होळी म्हटली की पुरणपोळी आलीच, तर चणा डाळ बघितल्यावर तर तुम्हाला कळलंच असेल। तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। मी मुद्दामून वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। बरेचदा काय होतं, अर्धा किलो 1 किलोच्या प्रमाणात पुरणपोळ्या कशा बनवायच्या हे दाखवल्या जातात, पण जे नवशिके असतात किंवा ज्यांना कमी प्रमाणात पुरणपोळ्या करायच्या असतात तर त्या कशा करायच्या हे समजत नाही, म्हणून मी इथे मुद्दामून वाटीचं प्रमाण हे घेतलेलं आहे। तर त्यासाठी इथे मी घेतले 1 कप चणा डाळ। तर इथे मी 1 कप चणा डाळ घेतलेली आहे। तर आता आपण ही चणा डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे मी हे एक भांडं घेतलंय, ज्या भांड्यामध्ये मला डाळ शिजवायचे तेच भांडं मी इथे घेतलेलं आहे। यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप चणा डाळ। आता आपण ही डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा चांगली धुवून घेणार आहोत। काय असतं, डाळीवरती अशी बरीचशी पावडर असते, त्यामुळे ती पावडर ही पूर्ण गेली पाहिजे। तर आता आपण ही डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा चांगली धुवून घेणार आहोत। तर आता आपली डाळ ही स्वच्छ धुवून झालेली आहे। आता ज्या वाटीने मी चणा डाळ घेतली त्याच वाटीने मी हे पाणी घेणार आहे। तर आता याच वाटीच्या प्रमाणाने मी घालणार आहे यामध्ये साधारणतः 2 कप पाणी। एक कपाला 2 कप पाणी हे प्रमाण आहे। आपण ह्याचं पाणी काढतो त्याच पाण्याला कट असं म्हणतात, त्याचीच आपण आमटी बनवतो। जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर अजून ह्यामध्ये तुम्ही 1 कप पाणी हे ॲड करू शकता। तर मी सुद्धा इथे कटाची आमटी बनवणार आहे, त्याचा व्हिडिओ आपला वेगळा येणार आहे। तर यामध्ये आता मी घालणार आहे अजून 1 कप पाणी, कारण मी इथे कटाची आमटी बनवणार आहे त्यामुळे मी इथे अजून 1 कप पाणी हे घातलेलं आहे। पण जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल तर तुम्ही 1 कपाला 2 कप पाणी हे प्रमाण घेऊन डाळ शिजवू शकता। तर आता आपण घालणार आहोत 1 पिंच मीठ। मीठ हे प्रत्येक गोड पदार्थाला बॅलन्स करण्यासाठी आपण हे पिंच ऑफ मीठ हे वापरायचं असतं, पण हे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल। अगदी 1 पिंच, जसं आपण मीठ उचलताना जे चिमटीत मीठ येतं त्यालाच पिंच ऑफ मीठ असं म्हणतात। तर मी साधारणतः एवढंच घातलंय। यानंतर आपण घालणार आहोत 1 TSP हळद। आता आपल्याला ही डाळ कुकरमध्ये साधारणतः 5 शिट्ट्यांमध्ये ही शिजवून घ्यायची। काय असतं, प्रत्येक डाळ ही वेगळी असते, कधी कधी डाळ ही आपली 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये सुद्धा शिजू शकते, पण मी इथे 5 शिट्ट्या देऊन डाळ शिजवणार आहे। कारण आपण इथे जे पुरण बनवणार आहोत ते पुरण यंत्रामधनं न काढता आपण हातानेच बनवणार आहोत। आपल्याला छान अशी मऊसूत डाळ शिजण्यासाठी इथे मी कुकरच्या 5 शिट्ट्या देणार आहे। आता आपण ही डाळ कुकरमध्ये साधारणतः 5 शिट्ट्यांमध्ये ही शिजवून घ्यायची आहे। तर आता मी ही डाळ शिजवून घेते। तर आता मी डाळ ही कुकरमध्ये शिजवायला लावलेली आहे, तोपर्यंत आपण पुरणपोळीचं बाहेरचं आवरणाची तयारी करून घेऊ। तर त्यासाठी इथे मी घेतलंय 2 कप कणिक। मी इथे पूर्ण गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवणार आहे, पण जर तुम्हाला मैदा हवा असेल तर तुम्ही मैद्याच्या पण करू शकता, किंवा जर तुम्हाला अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ असं बनवायचं असेल तर तुम्ही तशा सुद्धा बनवू शकता। पण मी इथे पूर्ण गव्हाच्या पिठाच्या बनवणार आहे। इथे आपण ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर त्यासाठी इथे मी घेणार आहे 2 कप
गव्हाचं पीठ, यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 TSP हळद. हळद ही ऑप्शनल आहे. मी इथे हलकासा पिवळा रंग येण्यासाठी पोळीला इथे हळद वापरलेली आहे, पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. अगदी भरपूर हळद नाही वापरायची, अगदी हलकी वापरायचे, म्हणजे हलका असा जो पिवळा रंग येतो तो पोळीला छान दिसतो. म्हणून मी इथे 1 TSP हळद वापरली. त्यानंतर आपण घालणार आहोत 1 पिंच ऑफ मीठ. मीठ सुद्धा हे ऑप्शनल आहे, पण गोडाचा कुठलाही पदार्थ करताना गोडाला बॅलन्स करण्यासाठी आपण इथे हे मीठ घालतो, पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल. आता आपल्याला कणिक भिजवायचे. आता आपण ही जी कणिक भिजवणार आहोत ही थोडीशी सैल भिजवणार आहोत. काय होतं, जर तुम्ही घट्ट पीठ भिजवलं तर तुमची पोळी ही अशी मऊसूत होणार नाही. तर त्यासाठी आपण इथे हे घट्ट पीठ न भिजवता सैल पीठ भिजवण्यासाठी आपण इथे ही कणिक थोडी सैल भिजवणार आहोत. तर यासाठी आता आपल्याला लागणार आहे 1 ग्लास पाणी. इथे मी 1 ग्लास घेतलंय. आपण आता बघूया आपल्याला पाणी कसं लागतंय. तर मी इथे अंदाजे 1 ग्लास हे पाणी घेतलंय. तर आता आपण इथे कणिक जी मळणार आहोत ती एकदम सैल मळणार आहोत. तर आता आपण हे छान असं आधी मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालेलं आहे. आता आपण कणिक ही भिजवायला घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम जास्त ओतू नका, नाही तर एकदम पातळ होऊन जाईल आणि मग आपलं प्रमाण हे चुकू शकतं. थोडं पाणी घालते. हे बघा, आपल्याला हे इथे पूर्ण पाणी लागलेलं आहे. आता आपल्याला बघूया अजून लागणार आहे का. आपल्याला अजून थोडंसं पाणी हे लागणार आहे. असतं प्रत्येक कणकेवर असतं, कधी कधी पाणी हे जास्त लागतं, कधी कधी कमी लागतं. तर आता मी इथे अजून 1 ग्लास पाणी घेतलंय, पण आपण इथे हळूहळू घालणार आहोत पाणी. काय होतं, कणिक जेव्हा आपण सैल भिजवतो तेव्हा आपली पोळी ही छान होते आणि मऊसूत होते. अजून थोडंसं पाणी मी ॲड करते, जास्त नाही घालत आहे, थोडंच घालते. आणि आता आपण घालणार आहोत साधारणतः 2 टेबलस्पून तेल. असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, आता आपली इथे थोडी मळून झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. कारण आपल्याला एकदम सैल करायचे. काय असतं, मैदा असतो तो व्यवस्थित तेवला जातो, पण कणिक जरा तेवायला थोडा वेळ लागतो. तेवायला म्हणजे भिजायला. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून तेल. तर इथे आपण अजून 1 टेबलस्पून हे तेल घातलेलं आहे. हळदीमुळे याला हलकासा असा छान पिवळा रंग आलाय. यापेक्षा हळद जास्त नाही घालायची आपल्याला. आपली अशी छान मऊसूत अशी छान भिजवून झालेली आहे. तर आता आपण ही झाकून ठेवणार आहोत. साधारणतः आपल्याला अर्धा तास ही झाकून ठेवायची, म्हणजे छान कणिक आपली मुरली जाईल आणि एकदम अशी सैल कणिक होईल. साधारणतः आपल्याला एवढी लूज अशी भिजवायची. हे बघा, हे बघा, साधारणतः एवढी आपल्याला सैल अशी भिजवायची, अगदी घट्ट नाही भिजवायचे. तर आता आपण ही व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत. तर साधारणतः आपल्याला ही अर्धा तास ही झाकून ठेवायची आहे, म्हणजे आपली कणिक ही छान भिजली जाईल आणि आपली पुरणपोळीसुद्धा छान लाटली जाईल. तर आता आपण ही अर्धा तास छान अशी झाकून ठेवणार आहोत. तर आता आपली डाळ शिजलेली आहे आणि कुकरही आपला थंड झालेला आहे. तर आता आपण कणिक भिजेपर्यंत आपण पुरण करून घेऊया. हे बघा, आपली डाळ आता चांगली शिजून झालेली आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. अशी छान मऊसूत शिजले. हे बघा, मस्त अशी मऊ शिजली आहे डाळ एकदम. आपल्याला अशी शिजवायची, म्हणजे छान अशी मऊसूत शिजली जाते. तर आता आपली डाळ ही चांगली शिजून झालेली आहे. आता आपण यातलं पाणी वेगळं काढून घेऊया. तर आता आपण इथे खाली भांडं घेतलं आणि त्यावरती गाळणी ठेवले. ही जी डाळ आहे ही आता गाळून घेणार आहोत. तर आता आपलं हे पूर्णपणे गाळून झालेलं आहे. आता आपण 5 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. यातलं पूर्णपणे पाणी हे निथळून गेलं पाहिजे. तर आता आपण हे असंच 5 मिनिटं ठेवूया. पूर्ण यातलं पाणी हे खाली निथळून घेऊया. तर आपली 5 मिनिटं झालेली आहेत. पाणी हे पूर्ण असं निथळलेलं आहे. हे बघा, व्यवस्थित असं खाली पाणी पडलेलं आहे.
आता आपण ज्या भांड्यामध्ये पुरण करणार आहोत ते भांडं घेऊया। हे बघा, असं आपण 1-2 मिनिटं बाजूला ठेवायचंय। हे जे पाणी आहे हा असतो कट, ह्याची आपल्याला आमटी करायची असते। तर आपण ह्याची आमटी ही नंतर बनवणार आहोत। त्याच्या पुढचाच व्हिडिओ जो असेल तो आपला कटाच्या आमटीचा व्हिडिओ असेल। व्हिडिओमध्ये जर कटाची आमटी दाखवली तर आपला व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जाईल। तर त्यासाठी आता आपण हा कट जो आहे हा बाजूला ठेवणार आहोत। आता आपण ज्यामध्ये पुरण करणार आहोत ते भांडं मी इथे घेतलेलं आहे। यातली थोडी डाळ ही मी बाजूला काढलेली आहे। आता आपण ह्या गाळणीमध्ये ही डाळ थोडी ठेवणार आहोत आणि थोडी डाळ ही आपण वाटून घेणार आहोत। तर आता मी इथे चमच्याच्या मदतीने ही डाळ अशी मॅश करून घेते, म्हणजे खाली जी डाळ पडेल ती एकदम अशी मऊसूत पडेल। आपण हे चमच्याने असं मॅश करून घेऊया। हे बघा, एकदम मऊसूत डाळ अशी शिजलेली आहे, छान अशी चमच्याने सुद्धा मऊ होते। इथे आपण कुठेही पुरण यंत्र वापरलेलं नाहीये, आपण चमच्याने पूर्ण अशी डाळ ही याच्यावरती मॅश करून घेतलेली आहे। पूर्ण डाळ ही आपली छान अशी खाली पडलेली आहे। तर आता आपली ही पूर्ण डाळ अशी मॅश करून झालेली आहे। हे बघा, एकदम अशी मऊ अशी लुसलुशीत डाळ अशी आपली छान अशी झालेली आहे। हे बघा, मस्त एकदम मऊसूत एकदम झालेली आहे, कुठेही आपली अशी डाळ राहिली नाहीये। तर अशीच आपण बाकीची डाळ सुद्धा अशी मऊ करून घेऊया। आपल्या इथे पूर्ण डाळ ही छान अशी वाटून झालेली आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते, अशी मऊसूत एकदम अशी डाळ वाटून झालेली आहे। ही जी मी गाळणी वापरलेली ही अशी तारेची गाळणी आहे माझ्याकडे। जर तुमच्याकडे तारेची अशी बारीक जाळी असेल तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा ही डाळ वाटू शकता। तर माझ्याकडे अशी तारेची मोठी गाळणी होती, तर मी त्याच्यामध्ये हे डाळ वाटली आहे। तर त्यामुळे आपलं ही डाळ अशी छान अशी, हे बघा, मस्त असा गोळा होतोय, अशी मऊसूत छान वाटून झालेली आहे। तर आता आपण पुरण करायला घेऊया। तर इथे मी पुरण करायला गॅसवर ठेवलेलं आहे। आपण इथे मध्यम आच ठेवायचे, फुल गॅस करायचा नाहीये। तर यामध्ये आता आपण घालणार आहोत 1.5 कप गूळ। त्याला छान असं ढवळून घ्यायचंय। इथे मी 1.5 कप गूळ वापरलाय। जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही 1 कप डाळीला 1 कप गूळ सुद्धा वापरू शकता। पण काय असतं, नुसतं पुरण असेल तर तेवढा गूळ पुरतो, पण आपण पुरणपोळी करणार आहोत, त्यामुळे जेव्हा आपण पुरण आतमध्ये भरतो तेव्हा हलकासा गोडवा हा पोळीमुळे कमी होतो। त्यामुळे मी इथे 1 कप डाळीला 1.5 कप गूळ हा वापरलेला आहे। पण जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी वापरलं तरी चालेल। तर आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला गूळ हा छान असा पातळ करून घ्यायचा आहे। इथे मी मुद्दामून किसलेला गूळ वापरलाय। शक्यतो गुळाचे खडे वापरू नका, नाहीतर तुम्हाला अंदाज येणार नाही आणि गूळ वितळायला सुद्धा बराच वेळ लागेल। त्यामुळे गूळ हा मी इथे किसून घेतलेला आहे। आता आपण मध्यम आचेवरती हे पुरण शिजवणार आहोत। आता आपला हळूहळू गूळ हा पातळ व्हायला लागलेला आहे। बघा, आपला गूळ इथे छान असा वितळायला लागलाय, एकदम असं पातळ व्हायला लागलंय आपलं पुरण। पूर्णपणे अजून हा गूळ वितळलेला नाहीये। आता हळूहळू आपल्याला हा पूर्ण वितळवायचा आहे। आपण इथे मध्यम आचच ठेवलेली आहे, फुल गॅस करू नका, नाहीतर पुरण हे आपलं खाली लागू शकतं। आपला गूळ इथे आता पूर्णपणे असा वितळलेला आहे। तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून साजूक तूप। यामुळे पुरण हे खूप छान होतं आणि चवही खूप छान येते। छान असं पुरणाला आपलं एक अशी चकाकी येते, चकाकी सुद्धा छान आलेली आहे। आता आपल्याला पुरण हे हळूहळू घट्ट करायचं आहे। आता मी इथे गॅसची फ्लेम ही एकदम स्लो केली आहे। आता आपण हे मंद आचेवरच आपल्याला पुरण आता बनवायला घ्यायचं आहे। हळूहळू हे पुरण घट्ट व्हायला लागेल। सुरुवातीला आपण मध्यम आचेवरती गूळ वितळवला होता, आता आपण मंद आचेवरती पुरण हे बनवायला घेतोय। बघा, मस्त असा रंग आलेला आहे, गूळही छान वितळलेला आहे आणि याला एक अशी छान चकाकी सुद्धा आलेली आहे, कारण आपण इथे तूप वापरलंय आणि तुपामुळे याला अशी एक चव पण खूप छान येते। आता हळूहळू पुरण हे घट्ट व्हायला लागेल। फक्त आपल्याला असं ढवळत राहायचंय, नाही तर खाली हे लागू शकतं। हे बघा, आता आपलं हळूहळू थोडं घट्ट व्हायला सुरू झालेलं आहे। फक्त ढवळताना एकदम सावकाश ढवळायचं आहे, कारण हे जेव्हा असं
खदखदत असतं तेव्हा ते हातावर उडतं, म्हणजेच बुडबुडे जेव्हा येत असतात हे बघा, तर ते हातावर उडण्याची शक्यता असते आणि आपल्या हाताला चटका लागण्याची शक्यता असते. तर आता आपलं हे हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत केशर. इथे केशर हे आपल्या आवडीप्रमाणे आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल, पण या केशरामुळे एक सुवासही खूप छान येतो पोळीला आणि रंगसुद्धा खूप छान येतो. तर आता आपण हे छान असं ढवळून घेऊया. आता आपलं पुरण झालं की नाही हे ओळखायचं कसं, तर ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर आता आपलं हळूहळू पुरण व्हायला लागलेलं आहे. आपण गॅसची फ्लेम ही मंद आचच ठेवलेली आहे, फुल गॅस करायची नाही आहे अजिबात, नाही तर पुरण हे खाली लागू शकतं. हे बघा आता आपलं पुरण असं छान घट्ट झालेलं आहे. हे बघा खालचा असा तळ दिसायला लागला आहे, म्हणजे आपलं पुरण हे झालेलं आहे. हे बघा आपलं मस्त असं घट्ट पुरण झालेलं आहे. आता आपलं पुरण झालं आहे का नाही हे ओळखायचं कसं, तर आता आपण हे सगळं पुरण असं जवळ करायचं आहे आणि ह्यामध्ये हा चमचा असा खोवून ठेवायचा आहे. हे बघा हा चमचा असाच उभा राहिला म्हणजे आपलं पुरण हे झालेलं आहे. हा जर चमचा खाली पडला तर समजायचं आपलं पुरण झालेलं नाही आहे, अजून व्हायला हवं आहे. तर आता आपलं पुरण हे व्यवस्थित झालेलं आहे. तर मी इथे गॅस बंद केलेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये घालायचे वेलची पावडर. वेलची पावडर आणि जायफळ हे आपल्याला नंतर शेवटला घालायचं आहे, कारण आधी जर तुम्ही घातलं तर त्याचा वास निघून जातो आणि चवही नीट लागत नाही. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार वेलची पावडर, थोडंसं जायफळ मी इथे किसून घालणार आहे. ह्या तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हे घालू शकता. पण पुरणपोळी म्हटली की वेलची पावडर आणि जायफळ हे आलंच. तर आपलं जायफळसुद्धा इथे छान किसून घातलेलं आहे. आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, व्यवस्थित इथे मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपला गॅसही बंद आहे. आता आपलं पुरण इथे झालेलं आहे. आता आपण हे पुरण पूर्णपणे थंड करायचं आहे, म्हणजे हे थोडंसं अजून घट्ट होईल. तर आता आपण हे पुरण पूर्णपणे थंड करूया आणि थंड झालं की मगच आपण पुरणपोळी करायला घेऊया. हे बघा आपलं इथे पुरण आता मस्तपैकी घट्ट झालेलं आहे. हे बघा थंड झालेलं आहे आणि हे बघा असा छान असा मस्त गोळा तयार होतोय. हे बघा किती छान असं मऊसूत पुरण आपलं झालेलं आहे. आपण इथे पुरण यंत्रावर न वाटता असं मऊसूत एकदम पुरण तयार केलेलं आहे. तर आता आपलं हे पुरण असं छान तयार झालेलं आहे, थंडही झालेलं आहे. तर आता आपण याच्या पुरणपोळ्या तयार करायला घेऊया. तर आता आपलं पुरण झालेलं आहे. आपली कणिकही छान अशी तिंबली गेलेली आहे, म्हणजेच छान अशी भिजली गेलेली आहे. तर आता आपण हे काढून बघूया. मस्त अशी तिंबली गेले, बघितलं तुम्ही केवढी मऊसूत झाले, एकदम छान अशी मऊ झाले. आपल्याला अशीच मऊ हवे, जसं आपण मैद्याची बनवतो तशीच आपण इथे गव्हाची बनवतोय. पण हे बघा केवढी मस्त मऊसूत झालेली आहे. तर आता आपल्याला हे अशी छान अशी आपटायचे, म्हणजे काय होतं यातली जी हवा असते ती बाहेर येते आणि आपली पोळीसुद्धा छान अशी मऊ होते. हे बघा छान अशी मऊसूत झालेली आहे. हे खाली चिकटतं आहे, पण घाबरायचं काहीच कारण नाही, कारण आपली ही कणिक व्यवस्थित झाली. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत. आपण टाकणार आहोत 2 टेबलस्पून तेल. हे बघा छान अशी आपल्याला मळून घ्यायची. परत कलरसुद्धा छान असा हलका पिवळा आलेला आहे. आपलं पुरण होईपर्यंत आपली कणिकसुद्धा छान अशी भिजली गेली. आता आपल्याला अशी छान ही मळून घ्यायचे. हे बघा मस्त अशी मऊसूत आपली झालेली आहे. आपण ह्याला थोडंसं असं आपटायचं आहे, म्हणजे ह्याच्यातली हवा बाहेर पडते आणि आपली पोळीसुद्धा छान अशी हलकी होते. हे बघा मस्त असं आपलं छान असं मळूनसुद्धा झालेलं आहे. हे असं उचलल्यावरती एवढी अशी मऊ होते, म्हणजे आपल्याला अशी कणिक पाहिजे. आपली अशी उचलल्यावरती अशी छान अशी ताणली गेली पाहिजे. हे बघा आपली आपोआप अशी ताणली जाते. आपली कणिक ही परफेक्ट झालेली आहे. तर आता आपण पुरणपोळी करायला घेऊया. हे बघा मस्त अशी मऊसूत झालेली आहे. ही जी कणिक आपण भिजवली तर साधारणतः मला इथे 1.5 ग्लास हे पाणी लागलेलं आहे. तर आपली कणिक छान अशी मऊसूत एकदम झालेली आहे. तर आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया. तर आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. आपलं इथे पुरणसुद्धा तयार आहे, पुरणाचं कवरही तयार आहे आणि इथे मी मैदा घेतलाय. मैदा आपण ह्याच्यासाठी घेतलं की पोळी आपली छान अशी सरकली जाते. तुम्ही इथे मैद्याच्या ऐवजी
तांदूळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। तर आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी आता पुरण घेतलं आहे बघा, आपलं छान असं मऊसूत पुरण झालंय। तर आता आपल्याला पुरणपोळीसाठी असा मोठा उंडा तयार करायचा आहे। तुम्हाला कशा मोठ्या लहान जशा हव्यात तशा तुम्ही पुरणपोळ्या करू शकता। मी मध्यम पुरणपोळी करते, कारण मला फारशा मोठ्या पुरणपोळ्या करता येत नाही, त्यामुळे मी अशी मध्यम आकाराची पुरणपोळी करते। पण आपल्याला जास्तीत जास्त भरायचं आहे, असं कमी पुरण भरू नका। छान असा मऊसूत पुरणाचा गोळा तयार झालाय, तुम्ही बघताय हे बघा, मस्त असं मऊसूत पुरण झालंय, कुठेही अशी डाळ राहिलेली नाहीये। आणि आपण हे पुरण यंत्रातनं न काढता बनवलेलं आहे। ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवली पुरण करण्याची, ही अगदी सोपी पद्धत आहे। तर आता आपला इथे पुरणाचा गोळा हा तयार झालेला आहे। आता आपण कणकेचा गोळा हा तयार करून घेऊया। तर आता आपल्या इथे पुरणाचा गोळा तयार झालेला आहे। तर आता आपण कणकेचा गोळा हा तयार करून घेऊया। आपल्याला पुरण जेवढं असेल त्याच्यापेक्षा थोडासा लहान हा कणकेचा गोळा घ्यायचा आहे, नाहीतर काय होईल, कणिक जास्त होईल आणि सारण कमी होईल। नाहीतर पुरण आपलं कमी पडलं ना तर पुरणपोळी चांगली नाही लागणार। पुरणाचा गोळा आहे त्याच्यापेक्षा थोडासा लहान हा आपण कणकेचा गोळा घेतलेला आहे। तर आता आपण इथे मैद्याच्या मध्ये असा हात थोडासा बुडवून घेणार आहोत, म्हणजे आपल्या हाताला जो चिकटपणा लागतोय तो लागणार नाही। तर आता आपण असा हा गोळा खाली ठेवूया, थोडंसं हाताने असं दाबून घेऊया, थोडासा मैदा खाली टाकूया म्हणजे खाली हे चिकटणार नाही। थोडंसं हाताने दाबून घेऊया। आता आपल्याला हा गोळा याच्यावर ठेवायचा आहे आणि अलगदपणे सगळीकडनं ही कणिक अशी वर घ्यायची। आता हळूहळू पुरण खाली दाबत जायचं आहे आणि अंगठ्याच्या मदतीने हा जो गोळा आहे हा बंद करत जायचा आहे। हे बघा, असं पुढून हे वरनं बंद करायचं आहे। छान असं आपला भरून झालेला आहे। ही जी वरची दाबलेली जी बाजू आहे ती आपण खाली घ्यायची, हलकं दाबायचं आहे, आपल्याला हलकंसं दाबायचं आहे, जास्त नाही। तर आता आपण इथे थोडासा मैदा असा भुरभुरवणार आहोत, म्हणजे आपली पोळी ही छान अशी सरकेल। हलकंसं हाताने दाबून घ्यायचं आहे। आता आपण पुरणपोळी करायला सुरुवात करूया। अगदी हळुवारपणे आपल्याला ही लाटायची। थोडासा मैदा आपण वरती पण टाकणार आहोत, म्हणजे लाटण्याला हा मैदा चिकटणार नाही आणि कणिक आपल्या लाटण्याला चिकटणार नाही। तर आपल्याला हलकी अशी हळुवारपणे लाटायचे। एकदम जोरात लाटायला जाऊ नका, नाहीतर पुरण हे बाहेर येऊ शकतं। आपली पुरणपोळी छान अशी तयार झालेली आहे, व्यवस्थित लाटलेली आहे। तर आता आपल्याला ही तव्यावर टाकायची। आपल्या इकडे तवा सुद्धा तापलेला आहे। ही उचलायची कशी ते मी तुम्हाला दाखवते। असं लाटणं इथे पुढे ठेवायचं आहे, ही जी बाजू आहे ही अलगद ह्याच्यावरती घालायची आणि आपल्याला हळूहळू हे बघा असं अलगद असा रोल करायचा आहे आणि आपल्याला अशीच ही पुरणपोळी तव्यावर टाकायची। हे बघा, तर आता आपण ही पोळी अशी अलगदपणे अशी तव्यावर सोडणार आहोत। तर आपली अशी पोळी झालेली आहे। आपल्याला बारीक गॅसवरतीच ही पोळी भाजायची आहे। त्यांना लाटण्याने अगदी अलगद उचलायची आपल्याला, म्हणजे पोळी ही तुटत नाही। तर आता आपण ही मंद आचेवरती छान अशी भाजून घेणार आहोत। आपली पोळी आता हळूहळू अशी थोडी फुलायला लागली। एकदम मंद आचेवर आपल्याला पोळी भाजायची, फुल गॅस करू नका। यावरती आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत। तूप हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल, पण तुपामुळे याला एक छान चव येते। आता आपण हलक्या हाताने ही पोळी उलटवणार आहोत। एकदम अलगद आपल्याला ही पोळी उलटायची आहे। आपल्याला थोडंसं तूप घालायचं ह्याच्यावर। पोळी बघताय तुम्ही, छान अशी फुलली आहे आपली पोळी, मस्त अशी फुलली आहे। पोळी तुमची फुलली की समजायचं तुमची पुरणपोळी ही परफेक्ट झालेली आहे। हे बघा, छान आपली अशी पुरणपोळी झालेली आहे। तर आता आपली पुरणपोळी झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। अगदी अलगदपणे काढायची आपल्याला। तर आता आपण पुरणपोळी काढताना ही एका पेपरवर काढायची, म्हणजे पोळी ही चिकटत नाही। तर इथे मी एक खाली न्यूजपेपर ठेवलाय आणि इथे आपण ही पुरणपोळी अशी काढून घेणार आहोत।
अशी पुरणपोळी पेपरवरती काढून घ्यायची, म्हणजे पोळी ही छान राहते. फक्त जाळीवरती काढू नका, कारण काय होतं, जाळीवर तुम्ही काढाल पण त्याच्यावर एकावर एक आपल्याला पोळ्या या ठेवता येणार नाहीत आणि आपल्याला पेपरमुळे ही पोळी उचलायला सुद्धा एकदम सोपं होईल. रंग सुद्धा याचा एकदम अप्रतिम आलेला आहे. तर आता आपण अशी दुसरी पोळी तयार करून घेऊया. तर आता आपण दुसरी पोळी लाटणार आहोत. सेम तसाच इथे आपण मोठा हा पुरणाचा उंडा करून घेतलेला आहे आणि दुसरा हा त्याच्यापेक्षा थोडा लहान हा पिठाचा उंडा करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे पुरण भरायचं आहे. तर त्यासाठी आता आपण हाताला सुरुवातीला थोडंसं हे तेल लावून घेणार आहोत, म्हणजे पोळी ही चिकटत नाही. तर आता हलकं असं हाताने दाबून घ्यायचं आहे, त्याच्यावरती हा उंडा भरायचा आहे. आता आपण हळूहळू या अंगठ्यानी असं सारण हे अंगठ्यानी असं वर करायचं आहे, म्हणजे हळूहळू सारण हे आत जाईल आणि उंडा हा आपला व्यवस्थित भरला जाईल. आता हळूहळू आपल्याला असं दोन्ही हातांनी हे जवळ करायचं आहे आणि हे जे टोक राहिलं आहे हे असं छान दाबायचं आहे. ही जी टोकाची जी बाजू आहे ही आपण खाली घ्यायची. तर आता आपण इथे मैदा टाकणार आहोत. मैदा थोडा जास्त टाका, म्हणजे खाली पोळी ही चिकटणार नाही. ह्यावरती ही जी चिकटवलेली जी बाजू आहे ती खाली घ्यायची. हलक्या हाताने वरनं दाबायचं आहे, जोरात दाबायचं नाही आहे. वरनं थोडासा मैदा घालायचा आहे. आता आपण हलक्या हाताने ही पोळी लाटायची, एकदम हलक्या हाताने, जोरात अजिबात लाटू नका, नाही तर पुरण हे बाहेर येईल. अगदी हलक्या हाताने हळूहळू आपल्याला ही पुढे सरकवायचे. थोडासा मैदा टाकते मी आणि या ज्या साईडच्या कडा आहेत या हळूहळू अशा पसरवायला घ्यायच्या आहेत, म्हणजे पोळी ही आपोआप लाटली जाते. शांततेने या पोळ्या करायच्या आहेत, कुठलीही गडबड न करता, कारण पुरणपोळी करताना एकदम शांतपणे कराव्या लागतात. जर तुमची थोडी जरी घाई झाली तर पुरणपोळी नीट होत नाही. तर आता आपली पोळी ही छान लाटून झालेली आहे. तर आता आपण हे लाटणं असं इथे मध्ये ठेवायचं आहे, थोडं वरती ठेवायचं आहे. आता आपण ही जी बाजू आहे ती यावरती घालायची आणि अलगदपणे याला असं लाटण्याला फिरवायचं आहे. ही पोळी तव्यावर टाकून घेऊया. आपण ही पोळी छान अशी अलगदपणे तव्यावर टाकून घेणार आहोत. थोडीशी इथे तुटली गेली टाकताना, काही हरकत नाही, हलकी इथे दाबायचे, म्हणजे आपोआप जॉईंट होईल ही. हे बघा, घाबरण्याचं काहीच कारण नाही, जरी तुटली तरी हरकत नाही. इथे मी अलगदपणे ह्याला इथे असं चिटकवलं आहे. तर आता आपल्याला मंद आचेवरती ही पोळी भाजायची. ही जी दुसरी पोळी आहे इथे मी याला तूप लावणार नाही आहे. तूप न लावता तुम्हाला इथे दाखवणार आहे. काही जण तूप लावतात, काही जण तूप लावत नाहीत. मी सुद्धा तूप लावत नाही, पण मी इथे मगाशी मुद्दामून एका पोळीला तूप लावून दाखवलं आहे, कारण तूप लावल्यामुळे सुद्धा पोळी खूप खमंग होते. काही जणांना वरती तूप लावायची सवय असते, त्यामुळे मी इथे तुम्हाला मुद्दामून एक पोळी ही तूप लावून दाखवलेली आहे. पण ह्या पोळीवरती मी तूप लावणार नाही आहे. ही पोळी तूप न लावता मी भाजणार आहे. ही पोळी आता छान अशी हळूहळू फुलायला लागलेली आहे. घाई अजिबात करू नका. जर घाई झाली तर तुमच्या पोळ्या या होणार नाहीत. अगदी सावकाशपणे करा. आणि तुम्ही पुरण करून जर ठेवलं आणि मग सावकाशपणे पोळ्या केल्यात तरी आपल्या पुरणपोळ्या छान होऊ शकतात. जी बाजू झालेली आहे, तर आता आपण ही बाजू अलगदपणे ही पलटून घेणार आहोत. इथे जर असं लागलंय, हरकत नाही, गूळ असतो तो बाहेर येतो, त्यामुळे गूळ हा पटकन तव्याला चिकटला की असं काळं होऊ शकतं. आता आपली मगाची जी पोळी होती ती छान अशी फुललेली होती, पण आता आपली ही पोळी ही फारशी फुललेली नाहीये. तर काही हरकत नाही, सगळ्याच पोळ्या अशा छान फुलतील असं नाही. तर आता आपली पोळी ही छान अशी खमंग भाजली गेली. अशी आपली पोळी थोडीशी तुटली होती, त्यामुळे आपल्या यातलं सारण हे बाहेर आलं आणि ते तव्याला लागल्यामुळे आपली पोळी ही थोडीशी चिकटली गेली, पण हरकत नाही. तर आता आपण चेक करूया खालची पोळी झाली आहे का. तर खालची पोळी भाजून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. तर आता ही मी पोळी इथे काढते. पेपरवर काढून झालेली आहे. ही थंड झाली की आपण ही डब्यामध्ये भरून ठेवायची. म्हणून आपण इथे ही पेपरवर काढलेली आहे की आपल्याला पोळी ही अलगदपणे उचलता येऊ शकते. तुम्ही जर जाळीवर काढली, जसं आपण पोळ्या जाळीवर काढतो, पण पोळी ही एकमेकांवर ठेवू शकतो, पण पुरणपोळी ही एकावर एक ठेवता येत नाही, कारण ती तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण ह्या पेपरवर काढून ठेवायच्या, म्हणजे यातलं बाष्पही निघून जातं आणि पोळीसुद्धा आपल्याला अलगदपणे उचलायला मदत होते.
तर आता आपण ही अलगदपणे ही पोळी ह्याच्यावरती अशी टाकणार आहोत। हे बघा, मस्त आपली अशी पुरणपोळी झाली आहे। आता आपल्याला ही मंद आचेवरच भाजायचे छानपैकी, म्हणजे व्यवस्थित पोळी ही भाजली जाईल। जर तुम्ही फुल गॅस केलात तर कदाचित पोळी ही खालनं जळू शकते, कारण आपण त्यावरती मैदा टाकलेला असतो लाटताना। फक्त पोळी टाकताना त्यातला जो पाटचा जो मैदा असतो तो हलका असा कापडाने पुसून घ्या, म्हणजे ती पोळी ह्याच्यावरती लागणार नाही। ह्याच्यावरती जो आपण मैदा टाकतो पोळी लाटताना तो ह्याच्यावर जर पडला तर कदाचित पोळी ही जळू शकते आणि जळका वास येऊ शकतो। तर आता आपण ही पोळी छानपैकी अशी भाजून घेणार आहोत। आता आपली पोळी ही छान अशी फुललेली आहे, तर आता आपण ही पलटून घेऊया। मस्त अशी झालेली आहे। जर कोणाला यावरती तूप टाकायचं असेल तर तुम्ही यावरती तूप सुद्धा टाकू शकता। एक पोळी मी तूप टाकून तुम्हाला दाखवली आणि एक पोळी मी विदाऊट तूप तुपाशिवाय तुम्हाला मी दाखवते। तुम्ही कसंही करू शकता, वरती तूप सुद्धा टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल। तर आता आपण ही बाजू पलटून घेणार आहोत। हे बघा, आपली पुरणपोळी मस्त अशी झालेली आहे। रंग सुद्धा खूप छान आलेला आहे, मस्त रंग आलेला आहे आपला। तर आता आपली पुरणपोळी झालेली आहे। तर आता आपण ही पुरणपोळी काढून घेऊया। तर आता मी सगळ्या बाकीच्या पुरणपोळ्या करून घेते। आपल्या इथे मस्त अशा पुरणपोळ्या छान अशा तयार झालेल्या आहेत। ह्या साधारणतः प्रमाणामध्ये माझ्या 9 पुरणपोळ्या या तयार झालेल्या आहेत। 3 पुरणपोळ्या मी डब्यात भरल्या आहेत, कारण त्या गार झाल्या होत्या म्हणून। तर ह्या गरम आहेत म्हणून मी इथे अजून पेपरवर ठेवल्या आहेत। तर हे बघा, मस्त आपली अशी पुरणपोळी झाली। मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा, मस्त असा रंग सुद्धा आलेला आहे। इथे मी हळद घातली म्हणून असा आपला रंग आलेला आहे, पण जर तुम्हाला नको असेल हळद तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल। आणि केशर घातल्यामुळे आपल्या पुरणाला सुद्धा असा छान रंग आलेला आहे। तर आता आपल्या या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या या तयार झालेल्या आहेत। हे मला कमेंट करून नक्की सांगा। इथे आपण जे पुरण बनवलंय ते अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलंय। आपण पुरण यंत्रामध्ये न वाटता इथे मी तुम्हाला दाखवलंय। तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तरविश तुमची, डिश आमची। नमस्कार।